द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या संत परंपरेला वंदन। परमपूज्य डॉक्टर काका, आदरणीय मंदाताई, परमपूज्य श्री मुळे शास्त्री यांना वंदन। माझ्या बरोबर सहाध्यायी असणारे माझे सर्व आचार्य बंधू भगिनी यांनाही वंदन। आणि आपण अभ्यासार्थी म्हणून आलेले श्रोते बंधू भगिनी, आपल्या सर्वांच्या अंतःकरणात असलेल्या परमात्म्याला वंदन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करतो। अध्यात्म आणि जीवन नावाचं डॉक्टर काकांचं हा एक पुस्तक आहे, हा ग्रंथ। त्या ग्रंथामध्ये पहिलाच लेख आहे शुद्ध परमार्थाची निकड। आणि शुद्ध परमार्थाची निकड व्यक्त करताना डॉक्टर काकांनी याच्यामध्ये आपण ज्या संत वाङ्मयाचा अभ्यास करतो आहोत त्या संत वाङ्मयाकडं अभ्यासाची दृष्टी कोणती असावी, कोणत्या दृष्टीनं अभ्यास करावा या संदर्भातलं चिंतन मांडलेलं आहे या लेखामध्ये। संत वाङ्मयानं आपल्याला दिलेली समग्र शिक्षण, आपल्याला जी शिकवण दिली ती आणि आत्ताचे सामाजिक संदर्भ यांचा एकत्रित विचार करून आजच्या काळानुसार त्यामध्ये काही म्हणजे सर्व ग्रंथांच्याबद्दल आदरभाव ठेवून, सर्व ग्रंथांच्यावर श्रद्धा ठेवून त्यातला आजच्या काळानुसार जो संदर्भरहित झालेला भाग आहे तो बाजूला काढून त्या ग्रंथातलं मुख्य उद्देश जो आहे, जो संतांना अभिप्रेत असलेला तो उद्देश पार पाडावा किंवा त्याच्याकडे आपलं लक्ष असावं, इकडं लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारचा हा शुद्ध परमार्थाची निकड या आशयाचा लेख काकाने लिहिला आहे। आणि त्याची सुरुवात करताना काकांनी पहिल्यांदा दोन प्रकारच्या गोष्टी मांडले। एक प्राचीन काळ म्हणजे ज्या काळामध्ये 300-400 वर्षापूर्वी शिक्षणाची सुनियोजित अशी व्यवस्था उपलब्ध नव्हती त्या काळाबद्दल मांडणी करताना ते म्हणतात की पूर्वीच्या काळी संस्कृत भाषेला प्राधान्य होतं। ज्यांना संस्कृत कळायचं त्यांच्यासाठीच काही विषय उपलब्ध होते। मग त्याच्यामध्ये काव्य असेल, वैदिकशास्त्र असेल, नाटक असेल किंवा ज्योतिष असेल, व्याकरण असेल, अशा विषयांना प्राधान्य दिलं जायचं। आणि हे विषय संस्कृतमधून शिकवले गेले तर ते व्यक्तिगत स्तरावर शिकवले जायचे। त्यासाठी शिक्षण संस्था अशा स्वरूपात नव्हत्या। नालंदा आणि काशी या ठिकाणी अशी जरी व्यवस्था उपलब्ध असली तरी नंतरच्या काळात जेव्हा तिकडून परकीय आक्रमण झाली त्या काळामध्ये ही जी ठिकाण आहे ही नामशेष होत गेली किंवा तिथून जे शिक्षण मिळायला पाहिजे ते योग्य आपल्याला मिळालं नाही। त्याचा परिणाम काय झाला की अशा परिस्थितीत लोकशिक्षणाची जबाबदारी ही संतांच्यावर आली, संत वाङ्मयावर आली, पुराणिकांच्यावर आली, कीर्तनकारांच्यावर आली आणि त्यांनी त्या काळात लोकशिक्षणाचं काम केलं। या संदर्भात समर्थ रामदास स्वामी असतील म्हणजे ज्ञानेश्वर तुकाराम, समर्थ रामदास स्वामी, संत एकनाथ महाराज यांनी समाजाचं प्रबोधन करण्याचं, समाजाला काही नैतिक मूल्य शिकवण्याचं किंवा आपल्या पूर्वपरंपरा जपण्याचं काम केलं। या संदर्भात आजच्या शिक्षणाचा विचार केला आपण तर आता आपण म्हणजे त्यानंतरचा संत साहित्यानंतरचा आत्ताचा जो 20व्या शतकात आपण आलेलो आहोत यामध्ये प्रचंड मोठा ज्ञानाचा प्रस्फोट झाला। ज्ञानाचा प्रस्फोट म्हणण्यापेक्षा असं म्हणून की आपल्यावर माहितीचा प्रचंड मारा आज होतो आहे। इतकी प्रचंड माहिती रोज आपल्याला उपलब्ध होते की त्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही असा प्रश्न पडतो। शालेय स्तरावर तर शिक्षणाचं ओझं नावाचे कन्सेप्ट आलेले आहे। म्हणजे नव्या जगाबरोबर जायचं असेल तर मुलांना कालचं ज्ञान आज श्रळ होऊन जे आज मिळालं ते काल उद्या लगेच श्रळ होऊन जातं आणि नवीन काही माहिती मिळत जाते, नवीन संशोधन होत जातात। त्यामुळे शालेय स्तरावरच्या मुलांवर सुद्धा शिक्षणाचं ओझं वाढलेलं आहे, अभ्यासाचं ओझं वाढले आणि आपल्याला सुद्धा इतका माहितीचा मारा होतो की त्यातलं खरं काय, खोटं काय, कोणतं बरोबर आहे, नेमकं यातलं काय स्वीकारायचं, यातल्या कोणत्या गोष्टीचा माझ्या जीवनाच्या धन्यतेसाठी, माझ्या जीवनाच्या कल्याणासाठी उपयोग करून घ्यायचा याबद्दल आपण संभ्रमात राहतो। आणि हा संभ्रम दूर करण्याचं काम या लेखातून केलं। आज आपल्याकडे मोठमोठ्या शिक्षण संस्था आहेत, इतक्या शिक्षण संस्था आहेत की म्हणजे मला वर्णन करता येणार नाही इतक्या प्रकारच्या विविध क्षेत्रातलं ज्ञान आज आपल्याला विविध शिक्षण संस्थांच्या मधून मिळते। ह्याच्यात काकाने एक सुंदर वाक्य टाकलंय ते असं आहे की मला आवडलं हे, भारताला आता राजकारणाचं अजीर्ण झालंय। ह्याचा अर्थ शिक्षणाचा परिणाम झाल्यामुळं अगदी 17-18 वर्षाच्या मुलाला सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर कोणत्या नेत्याने कशात राजकारण केलं हे त्याला लगेच कळायला लागलं। हे कशामुळे कळायला लागलं तर आता हा जो माहितीचा हे साठा आपल्याला उपलब्ध होतो आहे किंवा जी समाज माध्यमं उपलब्ध आहेत किंवा जे शाळांमधून शिक्षण मिळतं, साक्षरता वाढली, त्याचा परिणाम म्हणून काय झालं की हे सगळं कळायला लागलं।
समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये त्या काळात लिहित असताना नख काढावी, तळ्यात चूल भरून टाकू नये, सकाळी उठून बहिर्दशीला जावं, अशा प्रकारच्या काही सूचना करताना दिसतात. तर आजच्या काळातल्या शिक्षणाचा विचार केला तर आज हे काही लहान मुलाला सांगावं लागत. आज त्याला सगळं लहानपणापासून, त्याची आई शिक्षित आहे, वडील शिक्षक आहेत, त्या शिक्षित आहेत, त्यामुळे त्यांना सगळं घरामध्येच उपलब्ध होतं. आरोग्याचे धडे घरामध्ये मिळतात. व्यापार उद्योग यांचं शास्त्र आज प्रगत झालेलं आहे. आणि कुटुंब म्हणजे शिक्षणाचा परिणाम झाल्यामुळे कुटुंब, समाज, शासन यांना ठकवण्याचे, फसवण्याचे प्रमाण सुद्धा काय झालेलं आहे, वाढलेलं. शिक्षणाचा एक परिणाम झाला म्हणजे आपण सुशिक्षित झालो, पण सुसंस्कारित झालो का, हा एक मोठा प्रश्न. खरं तर स्वामी विवेकानंद म्हणतात शिक्षण कशाला म्हणायचं, माणसाला माणूस म्हणून जे जगायला शिकवतं त्याला काय म्हणायचं, शिक्षण. पण आज आपल्याला ह्याचं उलट चित्र दिसतं. ज्याचं जितकं शिक्षण जास्त झालेलं आहे तितका तो आपल्या कुटुंबाला, समाजाला फसवण्यात पुढे आहे. म्हणजे जो म्हणजे खरं तर शिक्षणाचा उपयोग कशाला, आपला माणूसपणा जिवंत ठेवण्याला, माणूस म्हणून जगण्याला प्राधान्य द्यायला हवं होतं. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात माणूस घडवणं हे शिक्षणाचं मुख्य ध्येय आहे. आणि माणूस घडवण्यासाठी त्या काळात संतांनी सुद्धा काही नैतिक मूल्यांचे उपदेश केले. आम्हालाही आता आमच्या रोजच्या शिक्षण पद्धतीमुळे मूल्य शिक्षण आहे. आणि हे सगळं जरी असलं तरी मूल्य शिक्षणाच्या संदर्भात विचार करताना अनेक उद्योगपती आहेत, मोठमोठे व्यवसाय सुरू करणारे आहेत, व्यापारी आहेत, त्या त्या क्षेत्रात उंचीवर पोहोचलेले लोक आहेत, त्यांनी आपले आदर्श निर्माण करून ठेवले. आज त्या मुलांना काहीतरी आपल्यासमोर आदर्श दिसतात, त्या आदर्शांच्या वाटेनं आपण गेलं पाहिजे हे त्यांनाही कळतं, बरोबर. आणि हे त्यासाठी आपल्यालाही जर तसं मोठं व्हायचं असेल तर आपण कष्ट घेतले पाहिजे हेही माहिती आहे. पण आज त्याच्या पुढे आपण पाय टाकतो आहोत. कष्टाशिवाय श्रीमंत होण्याची आपली वाटचाल चाललेली आहे. त्यामुळं नैतिक मूल्य संत काळापासून जरी आमच्याकडे आली असली तरी त्या मूल्यांनी आमच्यातलं माणूस पण काही जिवंत ठेवलेलं आहे असं दिसत नाही. मूल्य शब्दाची न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी सुंदर एक व्याख्या केली होती, त्या आमच्या प्रशिक्षणात सांगितले होते. ते म्हणतात गायीचं मूल्य म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे एखाद्या पुस्तकाचं मूल्य आम्ही म्हणतो, मूल्य म्हणजे किंमत. तर मूल्य ही गोष्ट वेगळी आहे आणि किंमत ही गोष्ट वेगळी आहे. बाजारात गाई आणि म्हशीचं दूध विकत मिळतं कारण त्याला किंमत असते, पण बाजारात आईचं दूध विकत मिळत नाही कारण त्याला मूल्य असतं. त्यामुळं संतांनी सांगितलेली जी नैतिक मूल्य आहेत, किंवा आता आम्हाला आमच्या शाळेमध्ये रोज मूल्य शिक्षणाचं गेली 10 वर्ष मूल्य शिक्षण आहे, पण मूल्य शिक्षणाचे कोणते चांगले झालेले परिणाम आता काही समाजात आपल्याला दिसत नाही. या उलट आपल्या शिक्षणाचा आपण जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणाचा उपयोग करून दुसऱ्यांना फसवण्याचं, समाजाला, शासनाला फसवण्याचे प्रकार वाढलेले आहेत. शासनाने कोणत्याही योजना सुरू केल्या की त्या योजनेत आपण कसं बसू यासाठी खोटं आधार कार्ड तयार करणं, खोटं पॅन कार्ड तयार करणं, खोटे जन्मतारखेचे दाखले करणं, खोटे जातीचे प्रमाणपत्र काढणं आणि काही पदं मिळवणं, अशा प्रकारचे आपल्याला चित्र समाजात दिसून येतं. आणि हे दिसत असताना ह्या दोन्हींचा विचार केला आपण, म्हणजे प्राचीन काळात संतांनी केलेली लोकशिक्षणाची कामगिरी आणि आता आपण या शिक्षणाच्या प्रवाहात असताना हे शिक्षण आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवतं का, याचा विचार केला तर थोडंसं नकारात्मक चित्र आपल्याला दिसून येतं. मगाशी मी एक वाक्य म्हटलं की माणसाच्या बाळाचा माणूसच करायचा आणि त्यासाठी शिक्षण आहे. पण एखादी शेळी आली तर शेळीची जी पिलं असतात ती 1-2 दिवसात इकडे तिकडे उड्या मारायला सुरू करतात. शेळीचे एक बाळ म्हणजे पिलं आहे आणि एका आईनं बाळाला जन्म दिला. ह्याच्यातला दोन्हीतला फरक असा दिसतो की एखादी शेळी बियाली आणि तिनं 2 पिलांना जन्म दिला तर 2-4 दिवसाच्या कालावधीत ही पिलं इकडे तिकडे फिरायला लागतात, उड्या मारायला लागतात. शिक्षणशास्त्राच्या भाषेत त्याला असं म्हणतात की या पिलांचं सोशलायझेशन लवकर होतं, म्हणजे सामाजिकरण होतं. म्हणजे ती शेळीची पिलं आहेत ती समाजाशी, आजूबाजूशी लगेच एकरूप होऊन जातात, उड्या मारायला लागतात, आपापलं अन्न ग्रहण करायला सुरू करतात. पण हे चित्र माणसाच्या बाळात दिसत नाही. प्राण्याच्या बाळाचं बालपण लवकर संपतं, पण माणसाच्या बाळाचं बालपण लवकर संपत नाही. माणसाचं बाळ 24व्या वर्षी रस्त्याने नीटच चालेल याची कुठलीही खात्री देता येत नाही. म्हणून माणसाच्या बाळाचा माणूसच व्हावा, त्याचं जनावर होऊ नये, त्याचा एखादा प्राणी होऊ नये, यासाठी शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. मग ही शिक्षणाची व्यवस्था आपल्याला म्हणजे दोन्ही प्रकार आपण बघितले, काही प्राचीन काळातला भाग आहे आणि आधुनिक काळातला. मग या 2 कालखंडांची आपण तुलना केली तर काकांनी याच्यामध्ये दासबोधाचा संदर्भ मांडला आणि अतिशय एक छोटे आणि लहानसा लेख आहे. पण आपण जर हाच लेख सर्व संत वाङ्मयाला वापरला तर आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने उपयोगी पडू शकेल.
ही जी प्राचीन काळातलं शिक्षण आणि आता आधुनिक काळातलं शिक्षण आहे याची तुलना केली तर संत वाङ्मयाचा अभ्यास करताना आपल्याला मुख्य हेतू आणि अवांतर हेतू यांचा विचार करावा लागतो असं मत मांडलं. काय मुख्य हेतू आणि अवांतर हेतूचा काय विचार करायचा? ज्या काळात संतांनी आपली कामगिरी केली किंवा समाज प्रबोधनाचं काम केलं तेव्हा संत साहित्यात त्यांचे जे विचार आले त्याची येण्याची 4 कारणं होती. त्यातलं पहिलं कारण असं होतं की तत्कालीन परिस्थितीच्या गरजेतून काही साहित्य निर्माण झालं. काकाने दासबोधाचे 4 प्रकार केले त्याच्यात. तत्कालीन परिस्थितीच्या गरजेतून मेंदूतून उतरलेला दासबोध, समाज प्रबोधन करण्यासाठी वाणीनं सांगितलेला दासबोध, परंपरा सांभाळण्यासाठी कंठातून आलेला दासबोध आणि अद्वैताच्या निरूपणासाठी हृदयातील अनुभवात भिजून आलेला दासबोध. यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. यातला खरा दासबोध कोणता? 4 नंबरचा, म्हणजे जो अद्वैताच्या निरूपणासाठी हृदयातील अनुभवात भिजून आलेला जो दासबोध आहे तो खरा. कारण समर्थ रामदास स्वामी स्वतःच अद्वैताचं निरूपण ज्याच्यामध्ये नाही त्याला ग्रंथ मानायला तयार नाही. त्यामुळे ग्रंथ कशाला म्हणायचं तर ज्याच्यात अद्वैताचं निरूपण केलेलं आहे त्यालाच काय म्हणायचं? ग्रंथ. आता संत वाङ्मयाचा एक मुख्य हेतू आहे, म्हणजे तो दासबोधाचा असेल किंवा ज्ञानेश्वरी गाथा भागवत असेल. संत वाङ्मयाचा मुख्य हेतू असा आहे, समर्थ म्हणतात जो एक ग्रंथीचा विवेक विवंचुनी पाहे साधक तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा. कशाला महत्व दिलं? ज्ञानाला महत्व दिलं. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक अविद्या नाशे हे स्थळ तेने मोक्षपादान हे फळ या दोहीशी केवळ साधन ज्ञान. किंवा आणखी एक ठिकाणी म्हणतात तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू दिसे ते जया दिसे ज्ञान असतं. भगवद्गीता सांगते नाही ज्ञानी न सदृशम पवित्र विह विद्यते. तुकाराम महाराज म्हणतात न करी रे संग राही रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवापासून बडबडते. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नये म्हण तुकामध्ये नाही जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा. आता या सगळ्या प्रमाणांच्यावरून आपल्याला असं दिसतं की ह्याच्यात प्राधान्य कशाला दिलं? ज्ञानाला. जेव्हा साधक म्हणून तुम्ही आम्ही याचा अभ्यास करतो तेव्हा अभ्यास करताना यात निव्वळ आत्मज्ञानाचाच बोध केला हे आपल्याला दिसून येईल. आणि आत्मज्ञानाबरोबर आत्मज्ञानाला आवश्यक असलेली महत्वाची पहिली गोष्ट आहे ती म्हणजे वैराग्य. आणि त्याबरोबर त्याच्या पाठोपाठ येते भक्ती. काका म्हणतात वैराग्यादी साधनांचा विचार यात प्राधान्याने मांडलाय. म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्य या गोष्टी सोडून त्यांना ग्रंथातून इतर दुसरं काहीही सांगायचं नाही. म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्य हे सर्व संत साहित्याचे प्रधान आणि मुख्य हेतू आहेत. आणि या तिन्हींचा मुख्य हेतू काय? मोक्ष. देवाचे द्वारी उभा क्षणभरे तेने मुक्तीचारी साधी. सगळे ग्रंथ किंवा आता मगाशी मी जे हे सांगितलं ज्ञानेश्वर येथं अविद्या नाश हे स्थळ तेने मोक्षोपादान हे फळ या दोन्हीचे केवळ साधन ज्ञान. मोक्षाचं साधन आहे ज्ञान आणि ज्ञानासाठी आवश्यक आहे वैराग्य. त्याच्या बरोबरीने वैराग्य हे साधन आवश्यक आहे आणि भक्ती या साधनाची सुद्धा आवश्यकता आहे. आता मुख्य हेतू बघितला तो म्हणजे आत्मज्ञान. याच्याबरोबर दुसरा भाग केला तो म्हणजे अवांतर हेतूचा. आता या संत साहित्याचा अवांतर हेतू कोणता? अवांतर हेतू जे संत साहित्यात आले किंवा आता आपण अभ्यास करतो आहोत तो संत साहित्यात आलेला विषय त्या काळाची गरज म्हणून आलेला होता. आज त्याला प्राधान्य देण्याची गरज नाही. म्हणजे आरोग्य असेल, अर्थकारण असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, पर्यावरण असेल यासाठी हे संत वाङ्मय उपलब्ध निर्माण झालेलं नाही. म्हणजे संत वाङ्मयाचा मुख्य हेतू आहे भक्ती ज्ञान वैराग्य आणि त्याचा परिणाम म्हणून मोक्ष. हे हेतू समोर ठेवली की त्या दृष्टीने आपण त्या ग्रंथाकडे बघू आणि त्याच्यातला जो भाग आपल्याला या चारांच्या संदर्भात उपयोगाचा आहे तेवढाच आपण काय करू? स्वीकारू. असं का म्हटलं तर अर्थकारणासाठी अर्थशास्त्र आहे, राजकारणासाठी राज्यशास्त्र आहे, समाजकारणासाठी समाजशास्त्र आहे, आरोग्यासाठी आरोग्यशास्त्र आहे, माहिती तंत्रज्ञान नावाचं नवीन शास्त्र आहे किंवा व्यवस्थापन शास्त्र नावाचं एक शास्त्र आहे. अनेक प्रकारची शास्त्र आज उपलब्ध आहेत आणि त्या संदर्भातलं समग्र अतिशय उत्तम आणि प्रगत असं वाङ्मय आज आपल्याला काय उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळं त्याचा अभ्यास करण्यासाठी संत साहित्य वापरण्याची बिलकुल आवश्यकता नाही. ते जिथं जे भाग आले असतील ते आत्ताचा संदर्भ त्याला लागू पडत नाही. त्यामुळं त्या ग्रंथाबद्दल श्रद्धा ठेवून आदरभाव ठेवून ते वगळावं आणि आपल्या परमार्थाच्या मुख्य उद्दिष्टासाठी ज्या गोष्टी उपयोगाच्या आहेत त्याच्याकडे आपण काय केलं पाहिजे? लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे अवांतर हेतूसाठी संत साहित्य संत वाङ्मयाचा अभ्यास जर आपण करायला लागलो तर आपण त्यात रमण्याचा किंवा रंगण्याचा हे जास्त असतो. कारण त्या बाकी इतर गोष्टींना जर आपण महत्व दिलं तर आपल्या त्या परिचित गोष्टी असतात
आणि त्या परिचित गोष्टी असल्यामुळे त्या परिचित गोष्टी माहीत करून घेण्यात किंवा त्याची चिकित्सा करण्यात आपला वेळ जातो आणि मुख्य हेतूकडे दुर्लक्ष होतं. मुळात संत साहित्य निर्माण होताना संत आपल्या अवताराचे काही हेतू सांगतात. ज्ञानदेवांच्या बाबतीत असं म्हणतात, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. लोपले ज्ञान जगी म्हणजे कोणत्या ज्ञानाचा लोप झाला? स्वस्वरूपाच्या ज्ञानाचा, आत्मज्ञानाचा लोप झाला. हित नेनती कोणी, लोकांना आपलं हित काय आहे हे कळत नाही आणि ते सांगून देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे, बोलिले जी ऋषी साच भावे वर्ताया. खरं तर आम्हाला इकडे काही येण्याचं कारण नव्हतं, आम्ही वैकुंठातच राहणारे आहोत. पण आम्हाला ऋषीमुनींनी शास्त्रग्रंथांनी जो मार्ग दाखवून दिला तो त्या मार्गाने चालता येतं. त्या मार्गाने चालून आपल्याला शाश्वत सुखाची, परमात्मा पदाची प्राप्ती करून घेता येते, जीवनाची धन्यता करून घेता येते, आपल्या जीवनाचं कल्याण करून घेता येतं, हे दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. नाथ महाराज म्हणतात, धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, तरी आम्हा येणे घडे जड जीवा उद्धरणे. जे संतांचे हेतू काय आहेत? आमचं अज्ञान दूर करणं आणि आमचा उद्धार करणं, आणि आमचा उद्धार करणं याच्यातच आमच्या जीवनाचं कल्याण करून देण्याचा मुख्य हेतू संतांचा आहे. आणि मग या दृष्टीने जर विचार केला तर त्याचेच ह्याच ग्रंथाचे जे मुख्य हेतू आणि अवांतर हेतू असे दोन भाग बघितले, त्याच्यात आणखी एक भाग वाढवता येतो की या अशा प्रकारच्या ग्रंथांचे संतांच्या ग्रंथाचे दोन भाग करता येतात. एक काही उपासनेचे ग्रंथ आहेत आणि काही अभ्यासाचे ग्रंथ आहेत. अभ्यासाचे ग्रंथ कोणते? विचारसागर, वृत्तीप्रभाकर, पंचदशी हे अभ्यासाचे ग्रंथ आहेत. काही उपासनेचे ग्रंथ आहेत, रामरक्षा स्तोत्र, शिवलीलामृत किंवा विष्णू सहस्त्रनाम, गजानन महाराजांची पोथी किंवा इतर देवदेवतांची स्तोत्र, हे कसले ग्रंथ आहेत? उपासनेचे ग्रंथ आहेत. पण काही ग्रंथ जे आमचं संत साहित्य ज्याला आम्ही म्हणतो ते दोन्ही प्रकारात मोडतं. हे ग्रंथ अभ्यासाची आहेत आणि हे ग्रंथ उपासनेची आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत, दासबोध हे ग्रंथ आपल्याला याचा अभ्यासही करता येतो आणि उपासना करता येते. उपासनेचा संदर्भ भावनेशी आहे, म्हणजे उपासनेला भावनेचा संदर्भ असतो, तर इतर अभ्यासाला अर्थाचा साह्य असतं. म्हणजे अभ्यासाला अर्थानुसंधान लागतं आणि उपासनेला भावानुसंधान लागतं. जनाबाई म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाचे ऐसा वर्ग टिकेसी. आता का ज्ञानेश्वरी वाचा, का डोळ्याने पंढरी पहा, याचं कारण सांगताना जनाबाई म्हणतात, ज्ञान होय अज्ञानाचे. आमचा मुख्य हेतूच काय आहे? म्हणून सगळ्या संत साहित्याचा मुख्य हेतू आहे ज्ञान, आणि हे ज्ञान व्हावं, आपलं अज्ञान दूर व्हावं, यासाठी काय करायचं? या ग्रंथांचा अभ्यास करायचा. म्हणून आणखी ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच ज्ञानेश्वरीबद्दल लिहिले, मनोनी काया मने वाचा जो सेवक होईल याचा, तया स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करेल. म्हणजे जो कोणी काया वाचा मने या ज्ञानेश्वरीची सेवा करेल तो स्वानंद साम्राज्याचा राजा होईल, सम्राट होईल, स्वानंद साम्राज्याचा राजा होईल. हे कशाने शक्य आहे? ज्ञानेश्वरीची काया वाचा मने सेवा केली तर कायाने सेवा करायची म्हणजे काय करायचं? खूप वेळ मोकळा मिळतो. मोकळा वेळ मिळत असेल तर दुपारच्या वेळी लिहून काढावं, दासबोध लिहून काढावा, ज्ञानेश्वरी लिहून काढावी. हा कशाला आहे? ही ज्ञानेश्वरीची सेवा, त्याचं वाचन करावं, ही वाणीने करता येते. मग हे वाचन आणि लेखन होत असताना मनानं त्याचं काय करावं? चिंतन करावं. अशा प्रकारे काया वाचा मने ज्ञानेश्वरीची, काया वाचा मने दासबोधाची, काया वाचा मने गाथेची काय करता येते? सेवा करता येते. आता आणखी या संदर्भातला काही हे जे संत साहित्य आहे त्याच्यात मुख्य हेतू मी सांगितला खरा, पण अभ्यासाचा आणि उपासनेचा भाग विचार केला की या साहित्याबद्दल आपल्या मनात आणखी काही बरेचसे गैरसमज असतात. नुकताच एकाने मला एकदा प्रश्न विचारला, कुठला तरी ते आता व्हिडिओ आले होते ह्याच्यावर युट्यूबवर, त्यातले एकाने असा व्हिडिओ आला होता की या ज्ञानेश्वरीतल्या या 5 ओव्या तुम्ही वाचल्या की तुमच्या हाडांचे विकार बरे होतील. काय होईल? खरं आहे का म्हणून मला विचार. मी काय म्हणजे त्यात नेमकं काय आहे की मी काही बघितलं नव्हतं, पण मला चोखामेळ्यांची कथा माहिती आहे. मंगळवेढेला एका बांधकाम चालू असताना ते बांधकाम कोसळून चोखामेळा त्या जमिनीत मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांच्याबरोबर अनेक कामगारही त्याच्यात गाडले गेले आणि 6 महिन्याच्या कालावधीनंतर नामदेवांना समाधी बांधावीशी वाटली म्हणून नामदेव तिकडं त्यांची अस्थी शोधायला गेले. तेव्हा अस्थी शोधायच्या कशा? तर ज्या हाडांच्या मधून विठ्ठल विठ्ठल असं नाम येईल त्या अस्थी कोणाच्या? चोखोबांच्या. आणि म्हणून मग नामदेव तिकडे गेले आणि त्यांनी चोखोबांच्या अस्थी शोधून आणल्या आणि पंढरपूरच्या मंदिराच्या दारात आपल्याला चोखामेळ्यांची समाधी बघायला मिळते. आता दोन्हींचा फरक बघा. म्हणजे हाडाचे विकार बरे होतात म्हणून ज्ञानेश्वरी वाचणं आणि एकांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल हे नाम येणं, याच्यातला शुद्ध परमार्थ कोणता आणि अशुद्ध कोणता?
हाडाचे विकार बरे होत नाहीत किंवा होणार नाहीत, कदाचित एखाद्याचा कुणाचा अनुभव असेलही, त्याबद्दल माझं काहीही दुमत नाही, पण त्या हाडांचे विकार बरे करण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिलेली नाही, एवढं अधोरेखित करून ठेवायचं. काहींनी सांगितलं या ओव्या वाचले की तुमचे डोळ्याचे विकार बरे होतील, आणि असं कुठून कुठून काहीतरी ऐकायला मिळालं की मग लोक कीर्तनकार आणि प्रवचनकारांना असे प्रश्न विचारतात, काय हो, पण आपण त्या दृष्टीने तसा अभ्यास केलेला नसतो, त्यामुळे आपल्याला ते कळत नाही. एक पुस्तक बघितलं, ज्ञानेश्वरीतला पर्यावरण विचार. ज्ञानेश्वरीतला पर्यावरण विचार. आता ज्ञानेश्वरीतला पर्यावरण विचार हा दृष्टांतांच्या संदर्भाने आलेला आहे, म्हणजे मूळ तत्व पटवून देण्यासाठी त्यातले दृष्टांत म्हणून वापरले. पण अभ्यासकाने काय केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत मांडलेला पर्यावरण विचार या नावाचं आपलं स्वतःचं एक स्वतंत्र पुस्तक केलं. दासबोधातलं राजकारण निरूपण या नावाचं दुसरं एक पुस्तक झालं. तुकाराम महाराजांचं अर्थकारण या नावाचं एक वेगळं पुस्तक. खरं तर जोडून या दर उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी पराविया नारे माऊली समान हे दिले नेमुने ठाईची, याच्यात नैतिक मूल्यांची शिकवण आहे. समर्थ म्हणतात, घरी असोनी सुंदरी परस्त्रीसी प्रेमाधरी, ही त्या काळापासून आजपर्यंत चालत आलेली नैतिक मूल्यांची शिकवण आपण अजूनही अंगीकारली नाही, किंवा समाजात कुणी किती तोंडफोड करून सांगितलं तरी सुद्धा आपण त्या नैतिक मूल्यांची जोपासना करत नाही. असं का करत नाही? कारण त्या नैतिक मूल्यांना जोपर्यंत आपण शाश्वत सुखाशी जोडत नाही तोपर्यंत त्याचं महत्व कळत नाही. एक शाश्वत सुखाचा भाग आहे आणि दुसरा क्षणिक सुखाचा भाग आहे. परमार्थ शाश्वत सुखाचा विचार करतो आणि प्रपंच क्षणिक सुखाचा विचार करतो. आपण सगळे जर कशात अडकलेलो आहोत? क्षणिक सुखात अडकले, म्हणजे प्रपंचात अडकलेलो आहोत. आणि प्रपंच जेव्हा क्षणिक सुखाचा विचार करतो तेव्हा क्षणिक सुखाचा विचार केला की न्याय अन्याय, नीती अनिती, धर्म अधर्म या कुठल्याही बाबींचा विचार केला जात नाही. आणि त्यामुळं जर या इतर गोष्टींना जर आपण प्राधान्य देत राहिलो तर महत्वाचा जो मुद्दा संतांना सांगायचा आहे तो बाजूला पडतो. आता मी एक वाक्य म्हटलं की परमार्थ हे खऱ्या शाश्वत सुखाचं साधन आहे. परमार्थ हे खऱ्या शाश्वत सुखाचं साधन आहे. आता हे शाश्वत सुखाचं साधन, या शाश्वत सुखाच्या साधनालाच म्हणायचं आहे मोक्ष. शाश्वत सुखाचं साधन म्हणजे मोक्ष. शास्त्राने त्याची व्याख्या सांगितली, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, समोर बसलेल्या अभ्यासार्थी ना, नाही कुठल्या आचार्यांना किंवा इतरांना नाही. प्रश्न असा आहे, तुम्हाला सर्वांना सुख पाहिजे की नको? एका शब्दात उत्तर द्यायचं. तुम्हाला सर्वांना सुख पाहिजे की नको? पाहिजे की नको? एवढे मोठ्यानं पाहिजे. जर समजा कुणी नको म्हणत असेल तर त्यांना तपासायला न्यावं लागेल, बरोबर? म्हणजे इथं सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला सुख पाहिजे. पुढचा प्रश्न, हे सुख तुम्हाला दुःख राहून पाहिजे का दुःख जाऊन पाहिजे? दुःख राहून पाहिजे की दुःख जाऊन पाहिजे? मला जाऊन पाहिजे. ठीक. आता गेलेलं दुःख किती दिवसांनी परत आलं तर चालेल? काही येऊच नाही, येऊच नाही, बरोबर? मिळालेलं सुख किती दिवसांनी परत गेलं तर चालेल? जाऊच नाही, बरोबर? आता झालं, यालाच म्हणायचं सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. म्हणजे आम्हाला सतत काय हवंय? सुख हवंय, दुःख अजिबात नकोय. दुःख कुणालाही नकोय पण आल्याशिवाय राहत नाही. सुख सगळ्यांना हवंय पण ते मिळत नाही. आता हे कोडं सोडवायचं असेल तर संतांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि संत साहित्याचा अभ्यास करताना सुद्धा या मूळ उद्देशाकडे आपण दुर्लक्ष होता कामा नाही. ज्ञान, आत्मज्ञान हा याचा महत्वाचा उद्देश आहे. मोक्ष मिळवायचा असेल, आत्मपद प्राप्त करायचं असेल, निर्विशेष सुखाची प्राप्ती म्हणजे निर्विशेष सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, विषयरहित म्हणजे कशावर आणि कुणावरही अवलंबून विषय निरपेक्ष सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करायला पाहिजे? त्या दृष्टीनंच या संत साहित्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. विषय निरपेक्ष सुखालाच आपण आनंद म्हणतो. विषय निरपेक्ष सुखाला आनंद. सगळे संत मोक्ष म्हणजे आनंद, आनंद म्हणजे मोक्ष, ही सरळ व्याख्याच आहे. जन्ममरण परंपरा दूर होणं हा त्याचा साईड इफेक्ट आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर. म्हणजे सर्व सुखा किंवा सर्व सुखरूप ऐसा तुझा पुन्हा आहे माझ्या पांडुरंगा सारिका. त्या सुखालाच आनंद म्हटलंय. अवघाचे संसार सुखाचा करेना आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानेश्वर महाराज. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. तुकाराम महाराज सांगतात. नाथ महाराज म्हणतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आकार चरणी जगन्नाथात चित्त केले. म्हणजे सगळे संत कशाची भाषा बोलतात? आनंदाची भाषा बोलतात. म्हणून मोक्ष म्हणजे आनंद, आनंद म्हणजे मोक्ष. दुसरा एक त्याच्यात भाग आहे की मोक्ष म्हणजे निर्भयता. मोक्ष म्हणजे निर्भयता.
आता ही निर्भयता कशाच्या संदर्भात आहे? आपल्याला सर्वांना एक भय, ते म्हणजे सगळ्यात मोठं भय, महाभय आहे ते मृत्यूचं. मृत्यूच्या भयाला महाभय म्हटले. त्याला योगशास्त्र मृत्यूच्या भयाला अभिनिवेश असं म्हणतं. इथं बसलेल्या सगळ्यांना आपल्याला मृत्यूचं भय वाटतं. मग मृत्यूच्या भयातनं सुटायचं असेल, मृत्यूचं भय वाटतं का? तर जोपर्यंत हे शरीर म्हणजे मी ही गाठ पक्की आहे तोपर्यंत याच्यात जाण्याची आपल्याला काय होते? भीती वाटते. मग मी आहे म्हणून शरीर आहे का शरीर आहे म्हणून मी आहे? आत्मा नावाचं तत्व आहे म्हणून शरीर आहे का शरीर आहे म्हणून आत्मा? पाणी आहे म्हणून लाटा आहेत का लाटा आहेत म्हणून पाणी आहे? चालेल माझ्याशी बोललं थोडं तुम्ही, तर ही माझी खोड आहे शाळेतली, त्याचा काही दुष्परिणाम आहे. बरोबर, पाणी आहे म्हणून लाटा आहे. तसं हे तत्व आहे म्हणून आपली ही शरीर दिसतात. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. आता हे 3 वेळा म्हटले. 3 वेळा म्हणण्याचं कारण काय? भूतकाळात सत्य तू, वर्तमान काळात सत्य तू, भविष्य काळात सत्य तू. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. म्हणजे शरीर काल नव्हतं, आज आहे, उद्या असणार नाही. पण त्यातलं आत्मा नावाचं तत्व कालही आहे, आजही आहे, उद्याही आहे आणि ते मी आहे. त्या अनुभवापर्यंत आपण पोहोचलो तर मृत्यूची भीती काय होते? दूर होते. आणि असं मृत्यूच्या संदर्भात निर्भय होणं याला काय म्हणायचं? मोक्ष. आणि मगाशी मी म्हटलं जन्ममरण परंपरा दूर होणं हा त्याचा काय आहे? त्याचा अवांतर परिणाम. जेव्हा म्हणजे जन्ममरण परंपरा दूर करणं, खरं तर तुमच्या आमच्यासारखे आता जन्माला आलेले जे लोक आहेत त्यांना काय जन्म नको म्हणता येत नाही. ज्ञानदेवांची होई जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारेंनी जन्म मरण या लागी शरणागता शरण मीच येतो. आता एकदा जन्माला आलेलो आहोत त्यामुळे आता जन्म नको म्हणता येत नाही. पण जन्माला आलो तर पुढचं एक काम करावं लागेल. ज्ञानदेवांची भूमी देहाच्या गावा आली ना म्हणून जन्म मृत्यूचा सोहळा, ना म्हणून नये धनंजया जियापडे. एकदा या शरीराच्या गावाला आलो की हे दोन्ही सोहळे साजरे करावेच लागतात. मी जन्माचा तेवढा सोहळा साजरा करेन आणि मृत्यूचा सोहळा करणार नाही असं म्हणता येत नाही. मग जन्ममरण परंपरा दूर करण्यासाठी आमच्या सगळ्या आरत्यांमध्ये सुद्धा काही उल्लेख केलेले आहे. दुर्गी दुर्गड भारी तुझविन संसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी. म्हणा पुढं वारी वारी जन्म मरणाते वारी. दत्त येऊन या उभा ठाकला सद्भावे साष्टांग प्रणिपात केला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. आम्ही आरतीचे प्रिय आरती म्हणणारे रोज अगदी असतो. त्यामुळे आरतीत सुद्धा मोक्षाची सोय आहे हे आम्हाला काही केले दाखवून दिले आणि त्याचा विचार करत करत आपल्याला मुख्य आनंदापर्यंत काय करायचं? पोहोचायचं. आता मी मगाशी म्हटलं की परमार्थ हे अशा शाश्वत सुखाचं किंवा आत्मसुखाचं सर्व सुखाचं मुख्य साधन आहे आणि ते वैराग्याशिवाय हाती लागत नाही. त्यामुळे वैराग्याचा विचार संत साहित्यात येतो. वैराग्य वैराग्य म्हणजे काय? वैराग्य शब्दाचा अर्थ आहे आसक्तीरहित अवस्था. ज्ञानेश्वर समर्थ म्हणतात वैराग्य परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य. वैराग्यासारखं मोठं भाग्य नाही. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. आता वैराग्यासाठी कुठं रानावनात जाण्याची किंवा संन्यास घेण्याची गरज नाही. बऱ्याच वेळा वैराग्याबद्दल खूपशे गैरसमज आपल्या मनात असतात. त्यामुळे वैराग्याची भीती वाटते. डॉक्टर काका म्हणतात वैराग्य माणसाला निर्भय बनवतं, पण निर्भय बनवणाऱ्या वैराग्याचीच माणसाला फार भीती वाटते. कारण वैराग्याची व्याख्या आपण काय केली? चांगले चोले कपडे घालायचे नाही, म्हणजे सुंदर कपडे घालायचे नाही, चवी रवीचं काही खायचं नाही, अशा आपण त्याबद्दलच्या कल्पना. किंवा एखादा कामधंदा करायचा नाही म्हणून काका माळ घालताना सुद्धा सांगतात सगळं काम करायचं म्हणून. नाहीतर आता म्हणतात माळ घातली की हा महाराज झाला आणि जो महाराज झाला की त्याने काही काम करायचं नसतं. असे काही त्याबद्दलचे चुकीचे प्रवाद आहेत. त्यामुळं चांगले कपडे वापरायचे नाहीत किंवा बेचं अन्न खायचं, कामधंदा करायचा नाही असा वैराग्य शब्दाचा अर्थ नाही. अगदी सोपा अर्थ भोग मिळाले तरी चांगला आहे, भोग नाही मिळाले तरी चांगला. अशी जी समबुद्धी आहे त्या समबुद्धीलाच वैराग्य म्हणतात. वैराग्याच्या खूप व्याख्या काकाने ठिकठिकाणी सांगितल्यात. वैराग्य म्हणजे त्याग. त्याग शब्दाचा अर्थ आहे एक वस्तूचा त्याग आणि दुसरा संग त्याग. वस्तूचा त्याग म्हणजे घरदार पत्नी मुलंबाळ यांना सोडून गेला, याला म्हणायचं वस्तूचा त्याग. आणि दुसरं घरदार पत्नी मुलंबाळ या सगळ्यांच्यात राहिला पण त्याला मी आणि माझं म्हणून चिकटला नाही, याला काय म्हणायचं? संग त्याग. तुकोबा म्हणतात न करी रे संग राही रे निश्चळ लागू नेदी मळ ममतेचा. असंगोयम पुरुषा. किंवा भगवद्गीता सांगते असंग शस्त्रेनं दृढेनं चित्वा. असंगत्वाच्या शस्त्रानं हे संसार वृक्षाचं मूळ काय कर? छेदून टाक.
म्हणून वस्तू त्याग आणि संग त्याग. वस्तू त्याग करून असा कोणीतरी एखादा गेला तर त्याला आपण संन्यासी म्हणतो. डॉक्टर काका अशा प्रकारच्या संन्यासाला विरोध करतात, कारण तो आपण स्वीकारायचा नाही. आपण सगळे गृहस्थाश्रमी आहोत. कारण ते तुकोबांचं एक वचन सांगतात, जरी झाला संन्यासी तरी माध्यागी तोंडवासी. म्हणजे एखाद्याने जरी संन्यास घेतला आणि तो घर सोडून बाहेर गेला तरी दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता त्याला भूक लागते. त्यामुळे पोट भरण्यासाठी एखाद्या धर्मशाळेत किंवा ट्रस्टमध्ये का असं खावं लागतं. त्यामुळे अशा प्रकारचा संन्यास काही उपयोगाचा नाही. मग त्यापेक्षा काय करावं, घरात राहूनच संन्यास घ्यावा. याची सुंदर व्याख्या ज्ञानदेवाने केली. मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. म्हणजे घरात राहून सुद्धा आपण सगळ्या घरातले जे काय आपल्याला घरातली म्हणून गृहस्थाश्रमातली काही म्हणून सुख मिळतात ती घेऊन सुद्धा आपण वैराग्याचं साधन काय करू शकतो, सांभाळू शकतो. ज्ञानदेव हे वैराग्य येईल कसं, याबद्दल ज्ञानदेवांच्या छान 2 ओव्या आहेत. म्हणजे आपल्याला वैराग्य पाहिजे, पण वैराग्याची भीती वाटते हाही एक भाग आहे. वैराग्याच्या चुकीच्या कल्पना आहेत त्याही आपण समजावून घेतल्या. पण हे जे वैराग्य आहे हे आमच्याकडे येईल कसं, त्याची एक खुणगाठ ज्ञानदेवाने सांगितली. संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठीला. हा संसार अनित्य जड दुःखरूप आहे, परमात्मा सच्चित आनंद रूप आहे. अशा दोन्हींचा विवेक केला, या दोन्हींचा विचार केला तर आपल्याला कळेल की अनित्य संसार अनित्य जड दुःखरूप आहे आणि परमात्मा सच्चित आनंद रूप आहे. मग जर सच्चित आनंद रूप पदाची प्राप्ती व्हायची असेल तर अनित्य जड दुःखरूप असलेलं काय केलं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे आणि त्याचं मिथ्यात्व कळलं पाहिजे. मग ते मिथ्यात्व बरोबरीनं कीर्तन ऐकून, प्रवचन ऐकून, सत्संगात राहून आपण हे बरोबरीने काय केलं पाहिजे, संसाराचं मिथ्यात्व समजावून घेतलं पाहिजे. म्हणतात संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागेल. म्हणजे तुम्ही वैराग्य नको म्हणाला तरी पाठी लागेल. याचा अर्थ काय, लहान मुलं आपल्या घरात खेळत असतात. अगदी घरातली लहान मुलं 2-4 वर्षाची मुलं खेळतात, भातुकलीचा खेळ खेळतात. मुलं भातुकलीचा खेळ खेळत असताना ते सत्यत्वाने खेळतात, त्यामुळे त्यात कमी जास्त झालं तर त्यांची भांडण तंटे सुद्धा होतात. पण त्यांच्या खेळाकडे आई वडील कौतुकाने पाहतात. लहान मुलांच्या खेळाकडे आई वडील कौतुकाने पाहतात. का कौतुकाने पाहतात, तर त्यांना माहीत असतं हे सगळं काय आहे, खोटं आहे. हे तात्पुरतं खेळ चालू आहे तोपर्यंत सत्य आहे, नंतर काय करायचं हे सगळं एखाद्या बॉक्समध्ये गुंडाळून ठेवायचं, हे माहीत असतं. म्हणून आई वडिलांना त्याचं कौतुक वाटतं. तसंच इथं आहे, संसाराया समजता जाणीचे जे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागेल. आणि त्याला आणखी पूरक दृष्टांत देतात. विषय रांधिली रस सोय जै जेवणारा ठाऊबे होय तै तो ताटाची सांडून जाई जे. आपण समजा 4 दिवसाचा उपाशी माणूस आहे आणि जेवायला बसला. आता जेवणात घास घेणार इतक्यात त्याला कळलं की त्या अन्नात विष पडलं. आता 4 दिवसाचा उपाशी असला, केव्हा एकदा जेवण असं झालेलं असलं तरी अन्नात विष पडलं हे कळल्यावर तो त्याचा स्वीकार करणार नाही. तै तो ताटाची सांडून जाई जे आपण, म्हणजे त्या अन्नाचा तो काय करतो, त्याग करतो. तसंच आम्ही ज्या संसारात आहोत त्या संसारात सुद्धा आम्ही आमच्या बुद्धीनं त्याला त्याच्यात सत्यत्वाचं विष टाकलंय. मग शब्द स्पर्श रूप रसगंध या 5 विषयांना सत्यत्व दिलं, किंवा मी आणि माझं असं ज्याला ज्याला म्हणतो त्याला सुद्धा आपण काय केलं, सत्यत्व दिलं. आणि मग संत साहित्य आपल्याला वर्णन करून सांगतं की संसार अनित्य जड दुःख रूप आहे आणि परमात्मा सच्चित आनंद रूप आहे. एक व्यवहारातली म्हण आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. मग सर्वश्रेष्ठ काहीतरी मिळवायचं असेल, आनंदाचे तुम्ही आनंद तरंग या अनुभवापर्यंत पोहोचायचं असेल तर संसारातल्या क्षणिक सुखाचा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. या त्यागालाच काय म्हणायचं, वैराग्य. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या संवादातला एक प्रसंग आहे. गंगा नदीच्या काठावर एक नाव उभी होती. संध्याकाळची वेळ 7-7:30चा सुमार होता, अंधार पडलाय. अशा वेळी 4 माणसं नावेत बसतात, नाव बनवायला सुरू करतात. तास झाला, 2 तास झाला तरी नाव पलीकडच्या काठावर पोहोचत नाही. ते वल्ल मारत राहतात. दुसऱ्या दिवशीची सकाळ होते तेव्हा कळतं की नाव पलीकडच्या काठावर पोहोचलेली नाही, ती अलीकडच्या काठावर आहे. मग का नाव हल्ली नाही जाग्यावर, म्हणून ते बघतात तर नाव वाऱ्याने हेलकावू नये म्हणून त्याला एका दोरीनं बांधून ठेवलेली होती. ती दोरी त्यांनी सोडलेली नाही. काय शिकायला मिळतं, आम्ही सगळेजण वर्षानुवर्ष कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, पण आम्ही आमच्या घरात बांधलेल्या दोऱ्या अजून सोडलेल्या नाही. परिणामी आमची नाव काही पहिले तिला पोहोचणार नाही. ती जर पोहोचायची असेल तर कधीतरी दोरी तिथून काय केली पाहिजे, सोडली पाहिजे. ती अशी दोरी तिथून सोडणं, हे बंधन सोडणं, यालाच काय म्हणायचं, वैराग्य.
आणखी एक किस्सा कुठंतरी कथेत वाचलेला. एक निमुळत्या तोंडाची घागर होती, त्या घागरीत काही चणे ठेवले होते. आता एका माकडाला असं वाटलं की त्यातले चणे घ्यावे, म्हणून त्याने हात घातला. हात घातल्यानंतर खाण्यासाठी चणे मुठीत पकडले, तेव्हा हात काय होईना, बाहेर येईना. आता तो हात बाहेर काढायसाठी उपाय काय? जे हातात धरून ठेवलेलं आहे ते काय केलं पाहिजे? मी त्या माकडाची गोष्ट नाही सांगत. जे हातात पकडून ठेवले ते काय केलं पाहिजे? सोडलं पाहिजे. आणि ते सोडल्याशिवाय आपल्याला याच्यातून बाहेर पडता येणार नाही. एखाद्या उद्यानात, बागेत कुठंतरी आपण फिरायला जातो. फिरायला बसल्या बसल्या आपली एक माणसाची सवय असते. जर आपण जमिनीवर बसलो तर बसल्या बसल्या त्याला एखादा खडा घेतो, त्या खड्यानं असं काहीतरी रेगोड्या बांधतो. एखादी हिरवळ असेल तर गवताची काडी घेतो, त्या गवताच्या काडीनं काहीतरी खाण्यापुन्हा काही लिहिण्याचा प्रयत्न करतो. गप्पा मारणं चालू असतं. 5-10 मिनिटं, अर्धा तास गप्पा मारून झाल्या की उठून घरी परत जाताना ती काडी हलक्या हाताने आपण टाकून देतो आणि पुढे जातो. आता जितक्या सहजपणे हातातली काडी सोडली तितक्या सहजपणे आपल्याला काय सोडता आलं पाहिजे? म्हणा की काय, ज्यामध्ये आपण अडकलेलो आहोत तितक्या त्या सहजपणे काय करता आलं पाहिजे? सोडता आलं पाहिजे. म्हणून आपली संस्कृती 4 आश्रमांची मांडणी करते. म्हणजे 100 वर्षाचं तुम्हाला आयुष्य दिलंय तर 25 वर्षाचा ब्रह्मचर्य आश्रम आहे, त्याच्या पुढची 25 वर्ष गृहस्थ आश्रम आहे, त्याच्या पुढची 25 वर्ष वानप्रस्थाश्रमाचे आहे आणि त्याच्या पुढची संन्यास आश्रमाचे आहे. काकांच्या सांगण्यानुसार आपण कोणी संन्यास घेणार नाही, त्यामुळे पुढची 25 वर्ष कमी करूया आणि एक आश्रम पण कमी करून टाकूया. बरोबर ना? आता आपल्याजवळ उरले 3 आश्रम आणि 75 वर्षाचं आयुष्य, कारण 100ची कुठलीही गॅरंटी आपल्याजवळ नाही. आता तिन्हींची विभागणी केली तर संसारातून कितव्या वर्षी बाहेर पडायला पाहिजे? 25 वर्षाचा गृहस्थाश्रम झाला, शिकून स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा, आणि 25 वर्षाचा गृहस्थ, 25 वर्ष ब्रह्मचर्य आश्रम, 25 वर्ष गृहस्थाश्रम, म्हणजे 50 वर्ष हे वय आहे कशातून बाहेर पडण्याचं? संसारातून बाहेर पडण्याचं. हळू बोलतात बघा, कोण म्हणत नाही मोठ्या. याच्यातून काय व्हायला पाहिजे? त्या ठीक आहे, आणखी एक 10 वर्षाची मुदत वाढ दिली. 10 वर्षाचं एक्सटेंड, निदान 60व्या वर्षी तरी काय झालं पाहिजे? याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि मनानं बाहेर पडलं पाहिजे आणि वानप्रस्थाश्रमात गेलं पाहिजे. आता वानप्रस्थाश्रमाचा अर्थ आहे वनात जाऊन ईश्वराचं चिंतन करणं. पण आता वनच कुठं शिल्लक नाही तर कुठं जायचं? वन काय, आपण कुठं जंगल शिल्लक राहिलेली नाही. लोकसंख्या इतकी वाढली त्यामुळे जंगलातले प्राणी आता माणसांच्या यायला लागले, त्यामुळे त्यांच्यापासून रक्षण करणं ही मोठी आणि दुसरी जबाबदारी आहे. मग वनात जायचं राहू दे, पण घरातल्या घरात सुद्धा वानप्रस्थाश्रम स्वीकारता येतो. स्वयंपाकघरातली सत्ता फक्त सोडायची आणि आपल्या खोलीत जाऊन राहायचं. बरोबर. आमचं राज्य कुठं असतं? आपण अनेक राजांच्या कथा ऐकतो. म्हणजे प्राचीन काळाचे अनेक राजे होऊन गेले. या राजांनी या आपल्या संस्कृतीतल्या याचा पालन, ह्या सर्व आश्रमांचं पालन केलं. म्हणजे ब्रह्मचार्य आश्रम, गृहस्थाश्रम, आणि आपला मुलगा हाताशी आला की आपलं राज्य त्याच्याकडे सोडून निर्मम होऊन ते बाहेर पडले आणि ईश्वराचं चिंतन करायला वनात गेले. अशा अनेक राजांच्या कथा आपल्या संस्कृतीमध्ये आहेत, आपल्याला दिसतात. आपलं घर सुद्धा एक आपलं राज्य आहे. ते राजे होते मोठ्या साम्राज्याचे, तसे आम्ही नसलो तरी आमचं घर हे सुद्धा काय आहे? आमचं राज्य आहे. याच्यातून सुद्धा कधीतरी काय करता आलं पाहिजे? बाहेर पडता आलं पाहिजे. बाहेर पडावं काय करावं? जावं सज्जनगडावर, जावं आनंदीला, जावं देऊला आणि आपल्या जीवनाचं सार्थक आणि कल्याण करून घ्यावं. आणि असं बाहेर पडणं यालाच काय म्हणायचं? वैराग्य. आता पुढं या वैराग्यानंतर, हे वैराग्य आपण अशा प्रकारचं आपल्याला प्राप्त झालं किंवा वैराग्य आपण ज्ञान आणि वैराग्य या दोन्हींची प्राप्ती झाली तर त्याचा संबंध सरळ आपला कशाशी जोडायचा आहे? मगाशीपासून मी एक सारखा शब्द उच्चारतोय, शाश्वत सुख. परमार्थ हे कशाचं साधन आहे? शाश्वत सुखाचं, आत्मसुखाचं, सर्व सुखाचं किंवा आनंदाचं, निर्भय होण्याचं, निर्वासन होण्याचं. तुकाराम महाराज म्हणतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणजे या आयुष्याचा, जीवनाचा उपयोग करून काय करायचंय? सच्चिद आनंद रूप ही पदवी प्राप्त करून घ्यायची. आता एकदा वैराग्य आम्हाला प्राप्त झालं की या वैराग्यानं मग आपल्या जीवनातलं अनितीनं वागणं, अधर्मानं वागणं. कारण वैराग्य कळलं की आपल्याजवळ जे आहे त्याचंच मिथ्यात्व कळलं तर दुसऱ्याचं अधर्मानं, अन्यायानं, अनितीनं लुटावं अशी बुद्धी होणार नाही. हा वैराग्याचा आपल्याला होणारा फायदा आहे. त्यामुळं अनितीनं वागणं, अन्यायानं वागणं, दुसऱ्या अधर्मानं वागणं हे दुर्गुण जे आहेत हे दुर्गुण आपोआपच काय होतात? वैराग्याच्या बळानं बाजूला होतात. त्यानंतर वैराग्याला जोडून दुसरं साधन येतं भक्तीचं. वेळ आहे ना?
आहे ना? हा. दुसरं साधन आहे भक्तीचं. आता भक्ती कशाला म्हणायचं? भक्तीच्या बद्दल सांगताना म्हणतात, तो समर्थ रामदासांचं वचन आहे, भक्त म्हणजे अभक्त नव्हे, अभक्त म्हणजे भक्त नव्हे. जो भक्त असतो तो भगवंताशी एकरूप होऊन गेलेला असतो. भक्तीची साधी सोपी व्याख्या आहे, अंतःकरणातला भाव म्हणजे काय? भक्ती. मुळात भक्तीची सुरुवातच भावातून होते. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव बळे आकळे, एरवी ना करे, करतळे आवळे तैसा हरी. भावे विन देव, न कळे निसंदेह. म्हणजे कशाला महत्व आहे? भावाला. भावाला दुसरा भाव शब्दाचाच अर्थ आहे प्रेम, विश्वास किंवा श्रद्धा. आता भाव आणि प्रेम हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. मग त्याची व्याख्या काय करायची? भाव म्हणजे काय किंवा प्रेम म्हणजे काय, याची काय व्याख्या करता येईल? तर भावाचं आणि प्रेमाचं आपल्याला काही यथार्थ म्हणजे व्याख्या किंवा स्वरूप वर्णन करता येत नाही. आणि जर प्रेमाची व्याख्या करताच आली, जी आपण वयाच्या 20-25व्या वर्षी कॉलेजला असताना करतो ती धादांत खोटी असते. कारण समर्थांचं सांगणं आहे किंवा सगळ्या संतांचंच सांगणं आहे. नारद भक्ती सूत्रातलं एक सुंदर सूत्र आहे. ते असं म्हणतात, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुखास्वादनवत. प्रेमाची व्याख्या करता येत नाही, प्रेमाचं निर्वचन करता येत नाही. हे प्रेम कसं आहे? मुखास्वादनवत. म्हणजे एखाद्या मुक्या माणसानं गुळ खाल्ला तर गुळाच्या गोडीचा अनुभव येतो, पण गुळ कसा आहे हे त्याला सांगता येत नाही. म्हणून अनिर्वचनीय प्रेम स्वरूप मुखास्वादन. त्यालाच तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. तरी पण आम्ही म्हटलं, हट्टच धरला की तुम्ही म्हणता प्रेमाबद्दल बोलता येत नाही, तरी पण आम्हाला प्रेम म्हणजे काय ते सांगा. तर कबीर म्हणतात, तुम्हाला खरंच प्रेम बघायचं असेल तर गोकुळात जा, यमुनेच्या काठावर जा आणि तिथं प्रेमाचा सगुण साकार आकार तुम्हाला काय करेल? बघायला मिळेल. कबीरा कबीरा क्या कहते हो, ज्या जमुना के तीर एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. एक गोपी के प्रेम में बहे गए कोटी कबीर. म्हणजे तुम्हाला प्रेमाचा आकारच बघायचा असेल तर काय करा? तुम्ही यमुनेच्या काठावर जा, गोकुळात जा आणि तिथं ते बघा. नारदांचं पहिलं सूत्रच आहे, नारद भक्ती सूत्रातलं, सातू अस्मिन परम प्रेम रूपा. भगवंतावर, ईश्वरावर आत्यंतिक प्रेम म्हणजे काय? भक्ती. पुढे एका सूत्रात ते म्हणतात, नारदस्तु तदर्पित खिलाचारता तद विस्मरणे परम व्याकुळता. मला भगवंताचं विस्मरण झालंच कसं म्हणून तो काय करतो? व्याकुळ होतो. आणि जो खरा अस्सल भक्त आहे तो आपली सगळी कर्म भगवंताला अर्पण करून करतो किंवा सर्व कर्म भगवंताला अर्पण करतो. तुकाराम महाराजांची व्याख्या, हे जी थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. इथं माया शब्दाचा अर्थ आहे प्रेम. संसारावरचं प्रेम कमी करा आणि हळूहळू परमात्म्यावरचं प्रेम काय करा? वाढवा. आता असं वैराग्य आणि अशी भक्ती आपल्याजवळ निर्माण झाली की आपल्यात जो एक कर्तृत्वाचा अहंकार असतो, वैराग्य आणि भक्ती हे दोन्ही म्हटलं की जो कर्तृत्वाचा अहंकार असतो तो वैराग्याच्या साधनामुळे आणि भक्तीच्या साधनामुळे कर्तृत्वाचा अहंकार निघून जातो आणि अहंकारही कमी होतो. कर्तृत्वाचा अहंकार काय? मी केलं, माझ्यामुळं झालं, मी नसतो तर हे झालं नसतं, असा कर्तृत्वाचा अहंकार. आपण एक सरळ साधी सोपी कल्पना करूया. आपण जेव्हा एखादं काम मी केलं असं म्हणतो, मी नोकरी केली, मी स्वयंपाक केला किंवा आणखी एखादं काम, ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, मी केलं कोणी? या शरीराने. बरोबर. शरीर कशाचं बनलंय? पंचमहाभूताचं. पंचमहाभूत जड आहे, त्यामुळे ती काही करत नाहीत. त्यात असलेलं आत्मा नावाचं तत्व अक्रिय आहे, त्यामुळे आत्मा काही करत नाही. शरीर जड आहे म्हणून काही करत नाही, आत्मा अक्रिय आहे म्हणून काही करत नाही. मग केलं कोणी? त्या करणारा मी कोण आहे? शरीर ज्या पंचमहाभूतांनी बनले, ही पंचमहाभूत ज्याच्या ताब्यात आहेत, हे कर्म करण्याची बुद्धी ज्यानं मला दिली, ही बुद्धी ज्याच्या ताब्यात आहे आणि कर्म करण्याची प्रेरणा ज्यानं मला दिली, ती ज्याच्या ताब्यात आहे त्या ईश्वरानं काय केलं? हे सगळं माझ्याकडून करून घेतलं. ईश्वरा सर्वभूताना हृदयेषु तिष्ठति. किंवा तुकोबांचा छान अभंग आहे, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, मग ती अहंता राहील कुठे? झाडाचं पान त्याच्या सत्तेनं हलतं, मग मी काम केलं याच्यात कोण राहिलं? ईश्वर आपल्याकडून हे करून घेतो आणि ईश्वर माझ्याकडून हे करून घेतो असा भाव निर्माण झाला की काय होईल? आपोआपच कर्तृत्वाचा अहंकार म्हणजे मी करता आहे ही कर्तव्य भावना, कर्तृत्वाचा भ्रम निघून जातो आणि त्याबरोबर अहंकार सुद्धा कमी होतो. अहंकार काढणं खूप अवघड आहे.
अहंकार काढणं सुद्धा खूप अवघड आहे, सहजासहजी जात नाही. पण अहंकाराचा संबंध जर शाश्वत सुखाशी जोडला, आपण मगापासून ज्या ज्या संकल्पना बघितल्या, वैराग्याचा संबंध शाश्वत सुखाशी आहे, ज्ञानाचा संबंध शाश्वत सुखाशी आहे, भक्तीचा संबंध शाश्वत सुखाशी आहे, अहंकार काढून टाकण्याचा संबंध शाश्वत सुखाशी आहे, आणि कर्तृत्वाचा भ्रम काढून टाकण्याचा संबंध कशाशी आहे? शाश्वत सुखाशी आहे. नैतिक मूल्यांचं पालन करण्याचा संबंध सुद्धा शाश्वत सुखाशी आहे. म्हणजे शाश्वत सुख, आत्मसुख, सर्व सुख हे जर आपलं ध्येय असेल तर या सगळ्या साधनांचा आपल्या जीवनात उपयोग करता येतो. आणि ही साधनं आपल्याला कशातून मिळतात? संत साहित्यातून मिळतात. समर्थांचं वचन आहे, नरदेहाचे संबंधी बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. आता ते पद म्हणजेच उत्तम पद आहे. किंवा ज्ञानदेव म्हणतात, हा विचारूनी अहंकारू सांडीचे, तरी असतीच वस्तू होईचे, आपली स्वस्ती सहजे आपण केली. विचारपूर्वक शरीरावरचा 3 अवस्थांवरचा अहंकार काय करा? काढून टाका. आणि असा अहंकार काढून टाकला तर असलेली आत्मवस्तू तुम्ही पाहा आणि तुम्ही आपणच आपल्या जीवनाचं कल्याण केलं असं होऊन जाईल. म्हणून आत्मपद प्राप्त करून घेणं आणि त्या आत्मपदावर मिळणाऱ्या आनंदावर आरूढ होणं, यासाठी दुसऱ्या कुठल्या विषयाची गरज नाही. म्हणून त्याला विषय निरपेक्ष सुख, त्याला आनंद म्हटलं. आणि अशी घटना आपल्या जीवनात घडली तर काम, क्रोध, लोभ, चिंता या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातून काय होतात? बाजूला जातात. तुकाराम महाराजांचा व्यक्तिगत मला आवडलेला खूप छान अभंग आहे. पिकलिया सेंद कडूपणे गेले, तैसे आम्हा गेले पांडुरंगे, काम, क्रोध, लोभ ठाईच निमाले, सर्व आनंदाची सृष्टी झाली. सेंद नावाचं फळ कच्चं असतं तेव्हा कडवट असतं, पिकलं की गोड होतं. मी पाहिलेलं नाही, तुम्ही पाहिलेलं नाही, त्याचा कुठं त्या सेंद फळ काय बोलले काय सापडला नाही. आता आंब्याचा सीझन आहे. आंबे कच्चे असतात तेव्हा आंबट चिंबट असतात, पिकले की मधुर रसाळ गोड होतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी संसारात होतो तेव्हा या कडवट फळासारखा होतो, पण संसारातून बाहेर पडलो आणि संतांनी सांगितलेल्या मार्गावरून चालू लागलो, पांडुरंगाची भक्ती करायला लागलो, तेव्हा काय घडलं? पिकलिया सेंद कडूपणे गेले, तैसे आम्हा गेले पांडुरंगे, काम, क्रोध, लोभ ठाईच निमाले. म्हणजे आमच्या अंतःकरणात असलेले हे विकार हेच आमच्या आनंदाचे अडथळे आहेत. काम, क्रोध, लोभ ठाईच निमाले, सर्व आनंदाची सृष्टी झाली. अशा प्रकारे आपल्या अंतःकरणातून काम, क्रोध, लोभ निघून गेले तर आपल्याला आनंदाचे डोही, आनंद तरंग हा अनुभव येईल. हे भक्ती, ज्ञान, वैराग्य याला धरूनच, म्हणजे आता आपण हे सगळं कीर्तन प्रवचनातून ऐकतो, पण संत एकनाथांनी ह्याच्या संदर्भाने एक सावधगिरीचा इशारा दिला. ते असं म्हणतात, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणजे प्रवचनकारांनी सुद्धा भक्ती ज्ञान वैराग्याबद्दलच बोलावं, कीर्तनकारांनी कीर्तन करताना भक्ती ज्ञान वैराग्याबद्दलच करावं. आणि आपण अभ्यासार्थी म्हणून संत साहित्यातल्या भक्ती ज्ञान वैराग्य आणि आत्मसुख या संदर्भानेच अभ्यास करावा. आणि हा शुद्ध खरा परमार्थ आहे. म्हणून काकांना असं वाटलं की परमार्थातली गढूळता वाढलेली असताना शुद्ध परमार्थ म्हणजे काय याची गरज अधोरेखित करण्यासाठी हा लेख त्यांनी लिहिला. त्या शुद्ध परमार्थाची आवड आपल्या सर्वांच्या अंतःकरणात निर्माण व्हावी अशी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद.